नमस्कार, आईची चव या किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर आज मी प्रसादासाठी शेवयांची खीर बनवत आहे। तर इथे मी पातेल्यात तूप टाकलेलं आहे आणि तूप गरम झालेलं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी ड्रायफ्रूट घेतलेलं आहे, ज्यात चारोळी, बदाम, काजू आणि काळे मनुके ह्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत। तर हे सर्वप्रथम आपण तुपात घालूया आणि ह्याच्यात जोपर्यंत मनुका चांगला फुलत नाही तोपर्यंत ह्याला आपण असं परतत राहूया तुपात। मनुका थोडासा फुगायला लागला की ह्याच्यात आपण शेव घालूया। तर इथे मी भाजलेली बारीक शेव घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता मनुका टम फुगलेला आहे। आता आपण इथे शेव घालूया। शेव ही भाजलेलीच मी घेत असते, त्याच्यामुळे बघा जास्त ह्याला भाजावं लागत नाही। अर्ध्या मिनिटासाठी ह्याला तुपात चांगलं एकजीव करूया। आता इथे नावाला झालेली आपली शेव झालेली आहे। तर आता इथे आपण थोडंसं पाणी घालूया। कधीही दूध सुरुवातीला घालू नये, कारण की दूध खाली लागू शकतं, त्यामुळे पूर्ण खिरेला शेवच्या दुधाला असं जळण्यासारखी चव येऊ शकते। म्हणून सर्वप्रथम आपण इथे थोडंसं पाणी घालूया। पाणी घालून झाल्यावर आता याच्यात मी 1 लिटर दूध घातलेलं आहे आणि आता ह्याच्यात मी वाटलेली हिरवी इलायचीची पावडर, साखर आणि चिमूटभर मीठ घालणार आहे। तर यात इलायची पावडर, साखर आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे। साखर तुम्हाला जेवढं गोड लागतं त्याप्रमाणे तुम्ही चवीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता। तर आता याला आपण एक उकळी आल्यावर गॅसची फ्लेम मीडियम आचेवर ठेवूया आणि ह्या शेवला खूप वेळ नाही लागत, 1-5 मिनटाच्या आतच ही शेव तयार होते। 5 मिनटं झालेली आहे आणि आपली इथे खीर तयार आहे। गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि प्रसादासाठी किंवा घरी खाण्यासाठी अशी झटपट शेवयांची खीर तुम्ही बनवू शकता। खूप चविष्ट होते ही। तर पहा, या पद्धतीने तशी झटपट, शरीराला खूप छान अशी हेल्दी आणि देवाचं प्रसादाला म्हणून पण तुम्ही ही शेवयांची खीर घरी झटपट बनवू शकता। नक्की बनवा आणि कशी वाटली मला रेसिपी ही नक्की कमेंटमध्ये कळवा। भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत नवीन रेसिपीसह।